रशिया युक्रेन युद्धात रशियाचा उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू झालाय। मेजर जनरल आंद्रे सुखोत्स्की असं या अधिकाऱ्याचं नाव आहे। युक्रेन विरुद्ध सुरू असलेल्या लढाईत त्यांचा मृत्यू झालाय। युक्रेनमधील चेर्निव इथल्या ऑइल डेपोंना रशियाच्या सैन्यानं लक्ष्य केलंय, त्यामुळे मोठी आग लागली। रशियन फौजांनी हल्ले वाढवलेत। युक्रेनमधील महत्त्वाच्या ठिकाणांवरती क्षेपणास्त्रांनी हल्ले केले जात आहेत। संयुक्त राष्ट्रात रशिया विरोधी प्रस्तावावरती मतदान झालं। त्यात प्रस्तावाच्या बाजूने 141 तर प्रस्तावाच्या विरोधात 5 मतं पडली। भारतासह तब्बल 35 देशांनी मतदानात भाग घेतला नाही। रशियाच्या बाजूने मतदान करणाऱ्यांमध्ये रशिया, बेलारूस, नॉर्थ कोरिया, इरिट्रिया, सीरिया या देशांचा सहभाग आहे। तर मतदानात भाग न घेणाऱ्यांमध्ये भारत, चीन, पाकिस्तान, इराक, इराण या देशांचा समावेश आहे। थँक यू मिस्टर प्रेसिडेंट। युक्रेनमध्ये भारतीय नागरिकांना बंदी केलं जात असल्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही। युक्रेनच्या दूतावासालाही याबाबत तक्रार आलेली नाही, असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलंय। युक्रेनच्या सैन्याकडून भारतीयांचा मानवी ढाल म्हणून वापर करत असल्याचा गंभीर आरोप पुतीन यांनी युक्रेन सैन्यावरती केलेला होता। युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे जगभरातून पुतीन यांचा निषेध केला जातोय। याचाच एक भाग म्हणून पॅरिसमधील ग्रेविन संग्रहालयातून पुतीन यांचा मेणाचा पुतळा हटवण्यात आला। या संग्रहालयात जगभरातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांचे मेणाचे पुतळे ठेवण्यात आले, ज्यात पुतीन यांच्या पुतळ्याचाही समावेश होता। युक्रेनवर रशियाकडून सुरू असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ फुटबॉलची सर्वोच्च संस्था फिफानं मोठी घोषणा करत रशियाला धक्का दिलाय। रशियावरती बंदी घालत फिफाने यापुढे रशियाच्या भूमीवर आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाणार नसल्याचं जाहीर केलंय। इतकंच नाही तर रशियाचा ध्वज आणि राष्ट्रगीत यांना परदेशात फिफाच्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यांवर बंदी घालण्यात आली आहे। युक्रेनवरील हल्ल्यापासून रशियावर निर्बंधांची मालिका सुरूच आहे। आता आंतरराष्ट्रीय मांजरी संघटनेनं रशियन मांजरींच्या आयातीवरती बंदी घातली आहे। 1 मार्चपासून यापुढे रशियन जातीची एकही मांजर आयात केली जाणार नाही, त्यांची नोंदणी करता येणार नाही असं संघटनेनं म्हटलंय। तसंच रशिया बाहेरील कोणत्याही फिफा शोमध्ये प्रवेश करू शकणार नाही। सध्या ही बंदी 31 मे पर्यंत लागू करण्यात आली आहे। निर्बंधांमुळे रशियाचं मोठं नुकसान होतंय। रशियाच्या बँकिंग प्रणालीला रोखीची तीव्र टंचाई भासत असल्याचं रशियन सेंट्रल बँकेचं म्हणणं आहे। ही टंचाई 7 ट्रिलियन रुबलवरती पोहोचली आहे। रशियाच्या अर्थव्यवस्थेसाठी ही धोक्याची घंटा आहे। रशियानं युक्रेनमधल्या अनेक महत्त्वाच्या शहरांना लक्ष्य केलंय। रशिया युक्रेनवर कधी बॉम्ब हल्ला, रॉकेट हल्ला, मिसाईल हल्ला करतीये, पुन्हा एकदा असाच एक व्हिडिओ समोर आलाय। पत्रकार रिपोर्टिंग करताना रशियानं केलेल्या रॉकेट हल्ल्याचा हा व्हिडिओ आहे। खार्किवमध्ये पत्रकार रिपोर्टिंग करत होता त्याच वेळी रशियन सैन्यानं इमारतीवर रॉकेट हल्ला केला। युक्रेनमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी अडकलेत। भारतीय दूतावासानं सूचना जारी करत कोणत्याही परिस्थितीत कीव सोडण्याचा सल्ला दिला, तर दुसरीकडे रोमानियातील बुखारेस्ट इथं युद्ध शिबिरांमध्ये मोठ्या संख्येनं भारतीय आणि विद्यार्थ्यांनी आश्रय घेतलाय। यावेळी भारतीय विद्यार्थिनीचा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद दिसून आला। युक्रेनहून अनेक भारतीयांना विशेष विमानातून भारतात आणलं जाते। अशीच एक फ्लाईट टेक ऑफ करण्यापूर्वी पायलटच्या घोषणेनंतर प्रवासी भावूक झाले। You overcame the uncertainty, the hardship, the fear, and have made it here safely. And now it's time to go back to our motherland. It's time to go home. We'll take about 9 hours to reach Delhi, which includes a fueling stop in Kutaisi, Georgia. इतक्या कठीण परिस्थितीतून तुम्ही सर्वजण बाहेर आलात आणि आपल्या घराच्या दिशेने प्रवास करत आहात। तुम्ही कुटुंबाला भेटण्यासाठी प्रतीक्षा करा। पायलटने जय हिंद म्हणून आपलं म्हणणं पूर्ण केलं।
कीवमध्ये प्रत्येक ठिकाणी बॉम्ब हल्ला आणि मिसाईल टाकले जात आहेत. दरम्यान या काळात हातात हात घेऊन जोडपे एकमेकांसोबत जगण्या मरण्याची शपथ घेत आहेत. तरुण जोडपं हॉस्पिटलच्या युनिफॉर्ममध्ये लग्न करत आहेत. त्यांच्या समोर उभा एक व्यक्ती विधी पूर्ण करतोय. त्यांच्या बाजूला एक महिला आणि हॉस्पिटलमध्ये काही लोक दिसत आहेत. लग्नाच्या विधी पूर्ण होता सर्वजण जोडप्याला शुभेच्छाही देत आहेत. युक्रेनच्या खार्किव्ह शहरावरती रशियानं जोरदार हल्ले सुरू केलेत. खार्किव्हच्या अनेक भागात रशियानं मिसाईल्स डागलेत. रहिवासी इमारतींवरही रशियानं हल्ले केल्याचा आरोप युक्रेननं केलाय. युक्रेनची राजधानी कीववर रशियानं जोरदार हल्ले सुरूच ठेवलेत. कीवमधील एका रेल्वे स्थानकावरती रशियानं मिसाईल हल्ला केला. या हल्ल्यात रेल्वे स्थानकाचं मोठं नुकसान झालंय. युक्रेनचे जलसाठे नष्ट केल्यानंतर आता तिथील वाहतूक व्यवस्थेला रशियानं उद्ध्वस्त करण्याचा सपाटा लावलाय. युक्रेनची राजधानी कीव शहरावरती रशियाने जोरदार हल्ला सुरू केलाय. हवाई हल्ल्यात रशियाकडून युक्रेनच्या शाळांनाही टार्गेट केलं जातंय. युक्रेनची राजधानी कीववर कब्जा करण्यासाठी रशिया आक्रमक झाली आहे. कीव आणि ओडेसासह काही शहरात सायरन वाजताय. युक्रेनकडूनही रशियावरती ड्रोन हल्ले केले जात आहेत. एका रशियन हॉविट्झवर तोफेला युक्रेनच्या ड्रोननं लक्ष केलं. स्फोटामुळे ही तोफ पूर्णपणे नष्ट झाली. मात्र ज्या ठिकाणी हा हल्ला करण्यात आला ते ठिकाण अद्याप कळू शकलेलं नाही. खेर्सन शहरातील एका चौकात युक्रेनी नागरिकांना झेंडे फडकावत रशिया विरोधात घोषणाबाजी केली. तसंच रशियन सैन्याला माघारी जाण्याच्या घोषणा दिल्या. रशियाचं सैन्य युक्रेनची शहरं बेचिराख करतंय. सशस्त्र लष्करानं खेर्सन पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतलंय. रशियन ब्लॅक सी युनिटच्या बटालियनची गुप्त कागदपत्र युक्रेनच्या हाती सापडली आहेत. या कागदपत्रांमध्ये महत्त्वाच्या ठिकाणांचे नकाशे, कॉल टेबल, कंट्रोल सिग्नल, इंटेलिजन्स मॅनेजमेंट टेबल, गोदामांची यादी तसंच अनेक महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे. युक्रेनी सैनिकांनी आतापर्यंत 9,000 रशियन सैनिकांचा खात्मा केल्याचा दावा झेलेन्स्की यांनी केलाय. युक्रेनवरती हल्ला करणाऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाही असं ते म्हणाले. एका आठवड्यात रशियाचे मनसुबे युक्रेनी वीरांनी उधळून लावल्याचं झेलेन्स्की म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या फोनवरील चर्चेनंतर रशियानं भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेन बाहेर पडण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय. भारतीयांसाठी युद्धजन्य स्थितीतही रशिया सेफ पॅसेज निर्माण करेल असं पुतीन यांनी मोदी यांना आश्वासन दिलंय.